विचार करा, तुमच्यावर भयानक अन्याय होतोय पण तुमच्याकडे ओरडून सांगायला आवाजच नाही, किंवा आवाज आहे पण ते ऐकणारं कोणीच नाहीये. भीषण वाटतंय ना? पण 100 वर्षांपूर्वी कोट्यावधी दलितांची हीच खरी परिस्थिती होती. आणि याच मूक वेदनांना जिवंत करण्यासाठी 31 जानेवारी 1920 रोजी अशा एका वादळाचा जन्म झाला, ज्याने भारतीय पत्रकारितेचा चेहराच बदलून टाकला. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नायकची न ऐकलेली कहाणी. गोष्ट सुरू होते 1920 मध्ये. डॉक्टर आंबेडकर नुकतेच अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन परतले होते. पण त्यांना जाणवलं की जरी मोठमोठी वर्तमानपत्र इंग्रजांविरुद्ध लढत असली तरी ती देशातील अंतर्गत गुलामगिरीवर म्हणजेच अस्पृश्यतेवर बोलायला तयार नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले होते की ज्या चळवळीला स्वतःचं वर्तमानपत्र नसतं ती चळवळ पंख कापलेल्या पक्षासारखी असते. पण हे वर्तमानपत्र सुरू करायला हवे होते पैसे, आणि तिथे एंट्री झाली लोकहितवादी राजा राजश्री शाहू महाराजांची. शाहू महाराजांनी बाबासाहेबांमधील विद्वत्ता ओळखली होती. जेव्हा आंबेडकरांनी वृत्तपत्राची कल्पना मांडली तेव्हा महाराजांनी कोणताही विचार न करता तात्काळ 2,500 रुपयांची मदत केली. हे फक्त 2 महापुरुषांचं सहकार्य नव्हतं, तर ती एका नव्या क्रांतीची युती होती. आता प्रश्न होता नावाचा. बाबासाहेबांनी नाव निवडलं मूक नायक, म्हणजेच मुक्यांचा नायक. आणि यावर शिरोभाग म्हणून कोणाचे विचार होते माहितीये? संत तुकाराम महाराजांचे. तुकाराम महाराजांच्या या ओळी तिथे छापल्या होत्या. काय करू आता धीरुनिया भीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुकियांचा जाण, सार्थक लाजून नवे हित. याचा अर्थ सोपा आहे. आता संकोच करून चालणार नाही. समाजात आपल्या दुःखाची कुणालाच पर्वा नाहीये, त्यामुळे आपल्यालाच निर्भीडपणे आपला आवाज उठवावा लागेल. मूकनायकाच्या पहिल्या अग्रलेखात बाबासाहेबांनी हिंदू समाजाचं एक असं विश्लेषण केलं जे आजही जगभरात अभ्यासलं जातं. त्यांनी हिंदू समाजाला शिडी नसलेल्या बहुमजली मनोऱ्याची उपमा दिली. विचार करा, अशी एक इमारत जिथे प्रत्येक मजला म्हणजे एक जात आहे, पण एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी ना दरवाजा आहे ना शिडी. जो ज्या मजल्यावर जन्माला येईल त्यानं तिथेच मरायचं. हीच ती विदारक सामाजिक परिस्थिती होती ज्यावर मूकनायकने प्रहार केला. पण मित्रांनो, हा प्रवास सोपा नव्हता. मूकनायकला पावलोपावली रोखण्याचे प्रयत्न झाले. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्या काळातील प्रसिद्ध वृत्तपत्र केसरीने मूकनायकची साधी जाहिरात छापण्यासही नकार दिला होता, अगदी पैसे देऊनही. विचार करा, ज्यांना आपण लोकमान्य म्हणतो त्यांच्याच पत्रात अस्पृश्यांच्या आवाजाला जागा नाकारली गेली. पण बाबासाहेब डगमगले नाहीत. त्यांनी त्यांचे पारशी मित्र नवेल भतेना यांची आर्थिक साथ घेतली. मूकनायक फक्त 3 वर्ष चाललं, पण या 3 वर्षात त्यांनी काय बदल घडवला? त्याने अस्पृश्यांमध्ये आत्मभान जागृत केलं. माणगाव परिषद, नागपूर परिषद यांसारख्या मोठ्या चळवळींना या पत्रानेच ताकद दिली. आणि आज 100 वर्षांनंतरही हा वारसा थांबलेला नाहीये. डॉक्टर आंबेडकरांच्या याच परंपरेतून पुढे बहिष्कृत भारत आणि प्रबुद्ध भारत आले. आजही डिजिटल पोर्टल्सवर द मूकनायक नावाने वंचित समाजाचा आवाज बुलंद होतोय. मूकनायक फक्त एक वर्तमानपत्र नव्हतं, तर ते एक सामाजिक शस्त्र होतं, ज्यानं आपल्याला शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपला आवाज दाबून ठेवायचा नाही. लोकशाहीमध्ये जेव्हा मुख्य प्रवाह आपली दखल घेत नाही तेव्हा स्वतःच माध्यम निर्माण करणं हीच खरी क्रांती असते. मूकनायकची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि बाबासाहेबांच्या या मूकनायकची गोष्ट सगळीकडे पोचवा, म्हणजे पत्रकारितेची ताकद सगळ्यांना कळेल. जय भीम, जय हिंद.